सो नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या अशा ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सो फॅमिली, आजचा दिवस आहे. बोलण्यात जर काय चुकी अपराध झाली तर क्षमा करा, कारण का तो शब्द मला बोलतो प्रॉपर येत नाही. सो आमच्याकडे जेवढे पण म्हणजे बैलगाडी शर्यतीवाल्याचे शौकीन आहेत किंवा ज्यांना आवड आहे त्या क्षेत्राची, सो या दिवशी आमच्याकडे पूजा केली जाते बळीराजाची. आणि जी काय पूजा असते ना ते आपण बघूया. सगळेजण जमले आणि पूजा वगैरे चालू आहे एक साईडला. आपल्याला काय माहिती नाही तर आपण विचारूया. इकडे ना तिकडे हा विषय नक्की काय आपण विचारूया. दादा, काय सांगू शकशाल या गोष्टी नक्की कसली पूजा केली जाते? टिव्याची काठी असते, टिव्याची. पूर्ण वर्षभरात कधी बैल फुगला ना, हा 5 वेळा उतरला बैलाच्या अंगावरून की बैल खाली होतो लगेच, त्या टिव्याची पूजा केली जाते. आणि आता हे बळीराजा तुम्ही दरवर्षी करता दिवाळीत, हा सण नक्की नेमका काय आहे? पूर्ण वर्षभर बैल राबराब राबतो शेतकऱ्यासाठी. आणि आजचा हा जो दिवस आहे तो बळीराजाचा आहे. आणि बळीराजा आमचा शेतकऱ्याचा एक राजा आहे. त्याची पूजा आजच्या दिवशी केली जाते. पहिले तुमचं नाव सांगा. निलेश बाळाराम म्हात्रे, चिंचपाडा. आणि किती वर्ष तुम्ही आता हे बैलगाडी क्षेत्र तुमचं? आता आजोबांपासून नाद आहे, म्हणजे वडील, त्याच्यानंतर आम्ही. आता किती वर्ष झाले असेल साधारण किती वर्ष झाले सर मला या नादात? मी तर लहानपणापासून आहे, आमच्या आजोबांपासून हा नाद चालूच आहे. आणि दर दिवाळीत तर आपल्याला ना दादा या सणाची छोटीशी एक माहिती पाहिजे. हा सण कसा साजरा केला जातो? हा बैल साजरा म्हणजे पूर्ण बैलाला सकाळी उठून लवकर धुवून व सजावट करून पूर्ण गावातले लोक एकत्र येऊन, गावातले एक आमचे गावाची वेश आहे, त्या वेशीवरती आडवा पेंडा टाकतात. त्या पेंड्याला आग लावतात, त्याची पूजा केली जाते आणि त्या अग्नीवरून बैल उडवली जातात. ही प्रथा आहे. प्रतिदिन आम्हाला दरवर्षी हा बैलाचा साजरा सण करतात. तर तुम्ही बघितलं असेल, खूप अशी सुंदर अशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया बैल कसे सजवले त्यांनी. ते चला. सगळी फॅमिली आपली इथे आलेली आहे. आता आपण बैलांची पूजा वगैरे करायची. हे असतील तर आपला गोटा आहे आणि सगळ्या बैलांना बघा किती भारी पद्धतीने सजवलंय. मामा, या बैलाचं नाव सांग. या बैलाचं नाव मानक्या. सगळ्या बैलांचे नाव सांग. येडा, पापडी, लक्ष्या, गुलाल. आणि यावर्षी नवीन खरेदी काय केलं? गुलालाची नवीन खरेदी यावर्षी. तर आता पूजा चालू आहे, सगळ्या बैलांची पूजा वगैरे करू. आता वाजता लक्ष आणि ती आता मागच्या वर्षी खरेदी केली पापडी शॉटगन. झाले बैल आपल्या घाटावर खाली आले. आणि बघा आता अशी पूजा केली जाते. तो जरा मारावा धावतो. तर सगळ्या भाजीची आता पूजा वगैरे करून त्यांना खाऊ वगैरे घालू. किती मोठे मोठे हार घातले बघा. आपण एक नवीन सगळ्यांना खाऊ घातलं, पूजा वगैरे केली, गोड भारत असं. सो किती फॅमिली आपल्या आली बघा. आणि हा सण एक वेगळाच आहे. लोकांमध्ये आधा सण खूप क्रेज आहे नादाला आणि सगळ्यांनाच नाद आहे. बघू शकता आपला विनोद आपण आलेला आहे. सगळी फॅमिली शर्टवर प्रिंट केला दादांनी. दादा, तुला कसं वाटतं आज? दिवस तर वर्षभरात एकच दिवस आहे ना बैलांची सजावट. आणि आता इथून बैलगड कुठे घेऊन जाणार आपण? आता हाय बैल सालावात प्रमाणे जिथे आग्नी लावतात तिथे, आणि मग तिथून बैल फक्त उडवणार. तिथून जाणार रोहित मंत्र्याकडे. ओके, चला बघूया. बैलांची पूजा वगैरे करून झाली. आणि आमच्याकडे जशी साडेतीन ते बैल तसे गाई पण आहेत. ओरिजिनल दूध घरच्या गाईचा. नवीनच गोटा केलाय आपण आणि नवीनच गाय आणली. बघा वासरे तेवढीच आहे.
तर आता सगळे बैल आपण निघाले, तुम्ही बघू शकतात. आणि आपले हे दोन्ही पण बैल निघणार जातात. तर चला बघूया तिकडे जाऊन कसं काय. बघा बैल जसं की तुम्हाला बोललो, सगळी बैल आणि मिरवणूक म्हणजे छोटीशी मिरवणूक असते. आणि इकडे वेशीच्या पुढे आल्यानंतर ना अग्नीवरनं बैल उडवायचा असतो. तर आम्ही सगळे बैल आले होते. मी यांच्यासोबत आलो, त्यांचे 6 बैल आहेत टोटल. आणि बैल पोचून म्हणजे खायचं कामच नाही. मला थोड्या वेळात आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बैल कशी उडवली जातात. दादा किती बैल आले उडण्यासाठी आपल्या इकडे. बघा फुल बँड ठेवलाय. या नाद लयच वेगळा आहे. बघा मी पण बैल धरलाय हा सरजा. आणि आपला नेता जाता आज ऑफिसवरनं आलेला आहे डायरेक्ट. वर्कलोड भरपूर असल्यामुळे पण आलाय. तुम्ही बघितलं असेल की ज्याच्या प्रकारे आपले बैल उडाले, त्या टाइमला व्हिडिओज कोणी काढले नाही, पण मी ती व्हिडिओ ऍड करीन कारण का मी बैल धरलेला. अशामुळे आम्हाला बघायला भेटणार किती पब्लिक आहे बघा आपल्याकडे बघण्यासाठी खास. आणि जत्रा बघा किती लांब पब्लिक पर्यंत आहे. आणि आमचे सगळे बैला मित्र मंडळ आपला रोहित नाना. कसं वाटतं तुला आज? खूप आनंद. आजच्या दिवशी आमचा खूप आनंद असतो. आणि हा सण कसा साजरा केला जातो? आमचा सण हा पहिले सकाळी लवकर उठून बैल पहिला उजळला जातो. बैली प्रतिपदा बोलतात त्याला. आणि एक टाइमचा तू ड्रायव्हर होता म्हणजे जॉकी होता आपल्या गाड्यांवर. आता बंद झाली, तो बंद 2-3 वर्ष झाले बसत नाही. लग्न झाला, मुलगा आहे, पोरगी आहे, सुखी चालतात आहे. पण नाच थोडा फक्त टिकवाय. तर तुम्ही काय शुभेच्छा देशाल तरुण पोरांना? तरुण पोरांना काय शुभेच्छा देशाल की या नादामध्ये कसं? या नादामध्ये फक्त बघा कशी बैल धावत येतात. मला बाईक नाही. कसा बैल भारी एकदम देखणं बघण्यासाठी एकदम भारी. बघू शकतात सगळे बैल. फ्रेश बैल बघा. स्वामी नाव दिलं बघा. बघितलं असेल की समोर रस्त्याच्या मधोमध पेंडे ठेवले. पेंडेमध्ये गवत ठेवलं, त्यामध्ये फटाके मोठे मोठे आणि गवत ठेवलेलं. कसे बैल उडवलं आला की त्याच्यावरून बैल उडवायचे असतात. जेवढे गावात जेवढी बैल आहेत ना शर्यतींची, तेवढे सगळ्यांनी एक आपले बैल सजवा विजवायचं आणि त्याच्यावरून उडून आणायचं. मला देवाची पूजा विजा करायचं. आणि असं असतं आपलं बैल दिवस म्हणजे बैल तो आपले लक्षवाल्याचे मालक दिले दादा मात्रे. तर आपली सगळी बैल तर चाललेत त्या रोहित दादाच्या घरी, म्हणजे या रोहित नानाच्या घरी. आणि पब्लिक बघा आमच्या सगळे फॅमिली चालले. हात मारत बघा कसा हेड ऑन. आणि आपला हर्षदादा म्हात्रे सारा ग्रुप सर्व. आणि तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही बघितलं असेल आता आपण आलो रोहित दादाच्या घरी. आणि रोहित दादाचा घर बघा असला मोठा. आपली सगळ्या बहिणांची आता पूजा विजा केली जाईल. बघा तुम्ही क्यू. आणि जशी आपल्या इथं पूजा झाली तशी आता रोहित नानाची इथून घरी पूजा होणार.
सो आता फटाके बिटाके लावायचं काम चालू आहे आपल्या इथं. फटाके बिटाके लावून आपण सगळी बायना पूजा बिजा चालू आहे आपली एक साडून. अशी पूजा केली जाते आणि आपला पापडी पण आलेला आहे. हा नाही एवढी मारत, नवीन घेतलं जरा मारत बघतो. लक्षात नव्हतं थोडा थोडा मारतो म्हणून सांगू झालं. तो तर मारत नव्हता म्हणते, तो पण आता मारा लागला वाटतं. फॅमिली कुटुंब एन्जॉय करण्यासाठी आलेलं आहे. सो आता आपले बहिणी पूजा वगैरे करून झाले आणि आता आपण जेवायला बसलो सगळी. आता जेवायलाच काय भाकरी भात रस्सा आणि हे दोन आपण एकत्र आलेलं आहे जेवण्यासाठी खा असं व्हायचा. आणि चिकन आहे म्हणजे काय डाळमुंडी आणि एक साईडला आपलं क्रिश, एक साईडला आपलं बनवायचं काम चालू आहे. तो असं होतं आपला आजचा दिवस. सो आता आम्ही जेवलो वगैरे आणि असा होता आपला आजचा दिवस. ब्लॉग तुम्हाला आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला आपण चाललोय आता घरी. आणि आपले बैला बघा, एडा सरजा जो नवीन आपला हे नको ना पहिले ना. सो फायनली आता घरात जाऊन निघालो, म्हणजे फायनली आता घरी जायला निघालो. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.